समाया नाम में जिस नाम वो श्री राम है। श्री राम ही आकाश है, श्री राम अवनी धाम है। जग समाया नाम में जिस नाम वो श्री राम है। कंठ में भी हृदय में भी बस गए बस राम है। हृदय में श्री राम है, हर हृदय में श्री राम है। प्रेरणा मेरे चलन की और सहचर राम है। राम है यात्रा स्वयं और राम ही गंतव्य है। मैं जहाँ हूँ और जहाँ जाऊँ वहाँ भी राम है। राम है मेरी दिशा और हर दिशा में राम है। हृदय में श्री राम है। हृदय में श्री राम है। कल्याण येथे इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण व कल्याण संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष गुढीपाडवा निमित्तानं रौप्य महोत्सवी स्वागत यात्रा 2024 जयघोष हिंदुत्वाचा जल्लोष कल्याणकरांचा हे ब्रीदवाक्य घेऊन 6 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीमध्ये भव्य कार्यक्रम संपन्न होतोय। याच रौप्य महोत्सवी कार्यक्रमाची दिमागदार सुरुवात 6 एप्रिल रोजी कल्याण येथील ऐतिहासिक शेनाळी तलाव परिसरामध्ये प्रभू श्रीरामांच्या महाआरतीने झाली। ढोल ताशांच्या गजरासह प्रभू श्रीरामाच्या जयघोषानं संपूर्ण तलाव परिसर जय श्रीरामच्या जयघोषानं दुमदुमला होता। कल्याणकरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादानं जय श्रीरामचा जयघोष करत प्रभू श्रीरामांच्या महाआरतीची सुरुवात पांचजन्य ढोल ताशा पथकाच्या माध्यमातून जोरदार आणि उत्कृष्ट वादन करून करण्यात आले। तदनंतर मारुती स्तोत्र, रामरक्षा स्तोत्र पठण, गणपती बाप्पा आरती, प्रभू श्रीराम आरती आणि राम कर्पूर आरती संपन्न झाली। या प्रसंगी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री आणि भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे भाजप पक्षाचे उमेदवार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदुराणी जाखड, स्वागत यात्रा समन्वयक डॉक्टर प्रशांत पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याणच्या अध्यक्षा डॉक्टर सुरेखा इटकर, कल्याण संस्कृती मंचचे ॲडव्होकेट निशिकांत बुधकर यांच्यासह कल्याणमधील सामाजिक, राजकीय व विविध क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, व्यावसायिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कल्याण खडकपाडा साई चौक या ठिकाणी देखील महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण व कल्याण संस्कृती मंचचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच कल्याण आधारवाडी विशाल भोईर चौक येथे मोठ्या धार्मिक वातावरणात महाआरती संपन्न झाली। या प्रसंगी कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर इंदुराणी जाखड, आमदार विश्वनाथ भोईर यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशन कल्याण व कल्याण संस्कृती मंचचे पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रभू श्रीरामांच्या जयघोषानं संपूर्ण वातावरण राममय झालं होतं। या प्रसंगी आमदार विश्वनाथ भोईर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। कल्याण आणि डोंबिवली या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गुढीपाडव्याला स्वागत यात्रा निघत असतात। हे कल्याणमधील स्वागत यात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि ह्या रौप्य महोत्सवी वर्षाचं यजमानपद हे IMA या इंडियन मेडिकल असोसिएशन या संस्थेला मिळालेलं आहे। 9 तारखेला मुख्य जी यात्रा आहे शोभायात्रा ती कल्याण पश्चिमच्या आग्रा रोड भागातून, त्याच्यानंतर साई चौकातून आणि ह्या भागातून विशाल भोईर चौक अशा 3 ठिकाणाहून यात्रा निघणार आहे आणि त्या यात्रेचं एकत्रित मिलन हे फडके मैदान येथे होणार आहे। प्रत्येक यात्रेला गुढी उभारून सुरुवात होणार आहे आणि मोठ्या जल्लोषात अनेक चित्ररथ
अनेक संदेश देणारे चित्र, वेगवेगळे लोकवाद्य, जी ऐतिहासिक पार्श्वभूमीवर किंवा ऐतिहासकालीन जी लोकवाद्य आहेत त्या लोकवाद्यांचा संगम आणि विविधतेने नटलेले स्त्री पुरुष हे सर्व ह्या शोभायात्रेचं मुख्य आकर्षण ठरणार आहे. त्याच्यानंतर IM या संघटनेने 5000 छत्र्या वाटपचा कार्यक्रम घेतलेला आहे, जेणेकरून एक रौप्य महोत्सवाची आठवण म्हणून आणि ह्या उत्सवाच्या निमित्ताने 5000 ज्येष्ठ नागरिक प्लस नागरिक यांना छत्र्यांचं वाटप आपण करणार आहे. मी 30 वर्षापासून ह्या सर्व गोष्टी बघत आहोत, परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि अशा प्रकारचा भव्य दिव्य गुढीपाडवा यात्रा महोत्सव हा यावर्षी पहिल्यांदाच, शोभायात्रेचा महोत्सव हा यावर्षी पहिल्यांदाच आयोजित केलेला आहे. सर्व आयोजकांना धन्यवाद आणि सर्व नागरिकांना जाहीर आवाहन आपल्यामार्फत की ह्या शोभायात्रेमध्ये आपण जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे. हृदय में श्री राम है.